सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळू-हळू सोडायचे. 2 मिनिटं पॉज करायचे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घेऊन हळू-हळू सोडायचे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. येणारा श्वास, जाणारा श्वास या श्वासांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. आज आपण या मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्या 7 चक्रांना बॅलन्स करणार आहोत. या 7 चक्रांना बॅलन्स करणं, एनर्जाइज करणं खूप आवश्यक आहे आणि हे तुम्हाला सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी करायचं आहे. सो हे मेडिटेशन अर्ली मॉर्निंग सकाळी किंवा रात्री तुम्ही करू शकता झोपण्यापूर्वी. एका रिलॅक्स पोझिशनमध्ये बसायचे, संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचे. तुमचे डोकं, पाय, हात, तुमचं डोकं संपूर्ण आता रिलॅक्स करायचे. हात, पाय, मांड्या, शोल्डर्स, पायाचे तळवे अगदी रिलॅक्स. मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश, एक डिव्हाइन एनर्जी या विश्वातून, या ब्रह्मांडातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. ही डिव्हाइन एनर्जी माझ्या क्राउन चक्रामधून माझ्या शरीरामध्ये प्रवेश करीत आहे. माझं क्राउन चक्र, माझं सहस्रार चक्र, या सहस्रार चक्रातून ही डिव्हाइन एनर्जी, डिव्हाइन लाईट माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. माझं या क्राउन चक्रामध्ये, सहस्रार चक्रामध्ये असलेले सगळे अवयव योग्य पद्धतीने काम करीत आहेत. संपूर्णतः एक व्हाईट प्रकाश बघायचा आहे. या सहस्रार चक्रात जर काही हेल्थ इश्यूज असतील, काही आजार असतील, तर ते या दिव्य रेकीच्या ऊर्जेने हील होत आहेत, हील होत आहेत, उपचारित होत आहेत, उपचारित होत आहेत, उपचारित होत आहेत. माझ्या या क्राउन चक्रात अडकलेले सगळे ब्लॉकेजेस, निगेटिव्हिटी, ही डिव्हाइन एनर्जी, ही दिव्य रेकीची शक्ती, ऊर्जा बरी करीत आहे, बरी करीत आहे, बरी करीत आहे. या क्राउन चक्रात असणारे सगळे पिनियल ग्लँड्स ऍक्टिव्हेट होत आहेत, प्रॉपर कार्य करीत आहेत. हळू-हळू हा दिव्य रेखी शक्तीचा प्रकाश आणखीन खाली-खाली तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. ही दिव्य रेखीची ऊर्जा, डिव्हाइन लाईट, पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या आज्ञा चक्रामध्ये 2 आयब्रोच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचे. 2 आयब्रोच्या मध्ये थर्ड आयमध्ये आज्ञा चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचा आज्ञा चक्र ऍक्टिव्हेट होताना बघायचं आहे. त्या चक्राचा रंग आहे डार्क ब्लू. या चक्रामध्ये जर काही निगेटिव्हिटी असतील, जी काही ब्लॉकेजेस असतील, तर ते संपूर्णतः रिमूव्ह होत आहेत. ही डिव्हाइन एनर्जी, ही दिव्य रेखीची ऊर्जा या तुमच्या चक्राला हील करीत आहेत. या चक्रांसंबंधित जे काही आजार आहेत, ते सगळे हील होत आहेत, हील होत आहेत, हील होत आहेत. आपल्या शरीरातून एक ब्लॅक कलरची निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाताना फील करायचंय, इमॅजिन करायचंय. ही निगेटिव्हिटी तुमच्या बोटांद्वारे, हातातील बोटांद्वारे, ही थर्ड आय मधली निगेटिव्हिटी तुमच्या हाताच्या बोटांद्वारे तुमच्या शरीरातून बाहेर पडताना फील करायची आहे. या प्रकाशाने हळूहळू तुमचा संपूर्ण चेहरा, तुमचे दोन्ही डोळे, नाक, दोन्ही कान यांना हील करायला सुरुवात केलेली आहे. या संबंधी जर काही हेल्थ इश्यूज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते हील होत आहेत, हील होत आहेत, हील होत आहेत.
ही रेकीची ऊर्जा डिवाइन लाईट आणखीन खाली खाली तुमच्या थ्रोट चक्राला ऍक्टिव्हेट करीत आहे. तुमचं थ्रोट चक्र ज्याचा रंग आहे स्काय कलर. आपल्या थ्रोटकडे, आपल्या घशाजवळ लक्ष केंद्रित करायचे. हा प्रकाश, ही डिवाइन लाईट आता हळूहळू तुमच्या गळ्यापर्यंत आलेली आहे. या ऑर्गन्समध्ये, या अवयवांमध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, तुमचं थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित कार्य करीत आहे. ही डिवाइन लाईट तुमच्या या थ्रोट चक्राला ऍक्टिव्हेट करीत आहे. या थ्रोट चक्रामध्ये जर काही बिघाड असेल, काही निगेटिव्हिटी असेल, तर ती घेऊन खाली खाली आणखीन खाली निघून जात आहे. आता हळूहळू ही दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचं हार्ट चक्र तुमच्या हार्टच्या जवळ बघायचं, ज्याचा रंग आहे ग्रीन, हिरवा रंग. संपूर्ण लक्ष तुमच्या छातीजवळ केंद्रित करा. तुमचं हार्ट चक्र ओपन होताना इमॅजिन करायचंय, कल्पना करायची आहे. या हार्ट संबंधी असलेले सगळे तुमचे अवयव, तुमचं हृदय, दोन्ही फुफ्फुसे, तुमच्या थायमस ग्रंथी सुद्धा प्रॉपर काम करीत आहेत. या हार्ट चक्रामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, तर संपूर्ण निगेटिव्हिटी अगदी खाली खाली खोलवर तुमच्या शरीराच्या बाहेर फेकली जात आहे. तुमच्या शरीरातील सगळे अवयव, सेल्स, मसल्स या सगळ्यांचं रिजोनेशन होत आहे. नवनिर्मिती निर्माण होत आहे. नवनिर्मिती होणार आहे. नवनिर्मिती होत आहे. या चक्रात तुमच्या शरीरातील, मनातील जर काही बॅड मेमरीज असतील, काही वाईट मेमरीज असतील कोणाबद्दल, या जन्मातील किंवा मागच्या जन्मातील ज्या काही बॅड मेमरीज तुमच्या हृदयात स्टोअर झालेल्या आहेत, बऱ्याच वर्षांपासून तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये काही बॅड मेमरीज स्टोअर झालेल्या आहेत, त्या सगळ्या तुमच्या शरीरातून बाहेर जात आहे. तुमच्या हातांवाटे, तुमच्या बोटांवाटे या बॅड मेमरीज, ही निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे, बाहेर पडत आहे, बाहेर पडित आहे. इमॅजिन करा, संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर जात आहे. आता ही दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रात प्रवेश करीत आहे. तुमचं मणिपूर चक्र, जिथे आपल्या बऱ्याच इच्छा, आकांक्षा दडलेल्या आहेत. आता इथे आपली बरीच स्वप्न दडलेली आहेत. आता हा प्रकाश तुमच्या मणिपूर चक्रामध्ये जात आहे. तुमचं मणिपूर चक्र, तुमच्या पोटातील सगळे अवयव, या मणिपूर चक्राचा रंग आहे येलो, जे आपल्या नाभीच्या 4 बोटं वर आहे, ज्याचा रंग आहे येलो, पिवळा कलर. या मणिपूर चक्रातच तुमच्या पोटातील सगळे ऑर्गॅन्स, तुमची सगळी स्वप्न दडलेली आहेत. या मणिपूर चक्रातील सगळे ऑर्गॅन्स, तिथे जर काही निगेटिव्हिटी असेल, तर ती रिमूव्ह करीत आहे, हील करीत आहे. या मणिपूर चक्रासंबंधी जर तुम्हाला काही आजार असेल, पाचनक्रिया, पित्ताशय, तुमच्या यकृतासंबंधी काही आजार असतील, तर ही दिव्य रेखीची ऊर्जा ते हील करीत आहे, बरी करीत आहे, बरी करीत आहे. आणि या मणिपूर चक्रामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, तर ती संपूर्ण निगेटिव्हिटी हळूहळू खाली 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 एका काळ्या धुराच्या रूपामध्ये तुमच्या शरीरातून बाहेर जात आहे. तुमच्या बोटांवाटे, तुमच्या हातांवाटे बाहेर फेकली जात आहे, बाहेर फेकली जात आहे, बाहेर फेकली जात आहे. आता हळूहळू ही डिवाइन एनर्जी तुमच्या सॅक्रल चक्रात, तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचं स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 4 बोटं खाली, ज्याचा रंग आहे ऑरेंज. ही डिवाइन लाईट तुमचं सॅक्रल चक्र ऍक्टिव्हेट करीत आहे.
ही डिवाइन लाईट तुमचं हे स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट करीत आहे. मुख्यतः स्त्रियांनी याच्यावर विशेष फोकस करायचा आहे. तुमचं हे स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे. आणि या स्वादिष्टान चक्रात जर काही निगेटिव्हिटी असेल, काही ब्लॉकेजेस असेल, तर ही दिव्य रेखीची ऊर्जा त्या सगळ्या ब्लॉकेजेसला बाहेर फेकत आहे, बाहेर फेकत आहे, बाहेर फेकत आहे. आता ही दिव्य रेखीची ऊर्जा हळूहळू तुमच्या रूट चक्रात म्हणजेच तुमच्या मूलाधार चक्रात प्रवेश करीत आहे. तुमचं मूलाधार चक्र ज्याचा रंग आहे लाल, अगदी आपल्या माकड हाडाजवळ लक्ष केंद्रित करायचंय, स्पाईनच्या सगळ्यात शेवटी. या रूट चक्रामध्ये, या मूलाधार चक्रामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, काही ब्लॉकेजेस असतील, तर ही दिव्य रेखीची ऊर्जा त्या सगळ्या ब्लॉकेजेसला, सगळ्या निगेटिव्हिटीला तुमच्या शरीरातून बाहेर, 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 दूर बाहेर फेकून देत आहे. तुमच्या संपूर्ण शरीरातून ही निगेटिव्हिटी ब्लॅक कलरमध्ये बाहेर जात आहे, अगदी धुराच्या स्वरूपामध्ये. असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. ही निगेटिव्हिटी आता हळूहळू आणखीन खाली पृथ्वीच्या भूगर्भात प्रवेश करीत आहे. आणखीन खाली अगदी पृथ्वीच्या भूगर्भात प्रवेश करीत आहे आणि या पृथ्वीच्या भूगर्भात जाऊन ती कायम स्वरूपी आता नष्ट झालेली आहे, नष्ट झालेली आहे, नष्ट झालेली आहे. आता आपलं संपूर्ण शरीर एकदा व्हिज्युअलाइज करा. संपूर्ण शरीर एकदा व्हिज्युअलाइज करा. आता हे शरीर एका पांढऱ्या शुभ्र पॉझिटिव्ह एनर्जीने प्रकाशित झालेलं बघायचं आहे. पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने प्रकाशित झालेलं आहे. अगदी आपल्या डोक्यापासून खाली पायापर्यंत आपलं शरीर व्हिज्युअलाइज करायचंय. 7 चक्र आपल्या शरीरातले ऍक्टिव्हेट झालेले व्हिज्युअलाइज करा, व्हिज्युअलाइज करा, व्हिज्युअलाइज करा. संपूर्ण शरीर व्हिज्युअलाइज करायचंय. आता ही डिवाइन एनर्जी तुमच्या संपूर्ण शरीराला सकारात्मक करीत आहे, एक पॉझिटिव्ह एनर्जी देत आहे. व्हिज्युअलाइज करा. ही पॉझिटिव्ह एनर्जी आता तुमच्या मूलाधार चक्रात प्रवेश करीत आहे. मूलाधार चक्रातून वर तुमच्या सॅक्रल चक्रामध्ये, आणखीन वर तुमच्या मणिपूर चक्रामध्ये, आणखीन वर तुमच्या हार्ट चक्रामध्ये, हार्ट चक्रातून ही डिवाइन एनर्जी, ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये आणि थर्ड आय चक्रातून तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. आता तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या एनर्जीने, या सकारात्मक ऊर्जेने एनर्जाइज झालेला आहे, एनर्जाइज झालेला आहे, एनर्जाइज झालेला आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. मनातल्या मनात युनिव्हर्सचे आभार माना. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्स टू मी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे. जसं तुम्हाला वाटेल तसं हळूहळू उठा. दोन्ही हात रब करा आणि ती एनर्जी तुमच्या डोळ्यांना, तुमच्या संपूर्ण शरीराला ग्रहण करा. येस.
एनर्जी फील केलात का? अनम्यूट करून बोलू शकता आता. खरोखरच ती एनर्जी फील झाली का तुम्हाला? हो मॅडम, झाली. कसं वाटलं बरं? मला खूप हलकं वाटलं, खूप म्हणजे खूप हलकं आणि खूप रिलॅक्स. थँक्यू सो मच. येस. म्हणजे मी आधी मेडिटेशन एकदा शिकले होते, हा. सो हे थोडं इझी झालं मला हे करायला. कारण आमच्या एका सरांनी गर्भसंस्काराच्या क्लासेसमध्ये आम्हाला घेतलं होतं हे मेडिटेशन. मला त्याची थोडी थॉट प्रोसेस माहिती होती तशी. पण आज ओके. खूप वर्षांनी केल्यानंतर, एवढं अगदी प्रॉपर केल्यानंतर खूप छान वाटलं. एकदम हलकं वाटतंय सगळं शरीर आणि हे म्हणजे एकदम हे पण सगळं असं खूप हलकं वाटतं. आय कॅन फील दॅट व्हाईट मीन्स ऑरा वगैरे ते सगळं आज मी प्रॉपर फील करू शकते. आणि तुमचा तेवढा आवाजही सुदिंग होता. म्हणजे खरंच थँक्यू खूप सो छान. मच. येस. आणखीन कोणाला फील झालं का? हा, छान अनम्यूट वाटलं करून मॅडम. बोलायचं. हा. हा, नमस्ते मॅडम. नमस्कार. हा, मनोज. छान वाटलं. ओके. वरून आपला प्रकाश कसा प्रकाशित ची ज्योत आपल्या प्रत्येक भागामध्ये खाली खाली प्रकाशित होत आल्यासारखे वाटायला लागले. म्हणजे एखादा चुंबक कसा खाली खाली प्रत्येक अवयवात उतरत जातो, तिथे तो थांबत जातो, असं प्रत्येक भागाला वाटायला लागले. चला, खूप छान. खूप चांगलं वाटलं. अशाच प्रकारे आपल्याला आपल्या शरीराचं हिलिंग करायचं, सेल्फ हिलिंग म्हणतात त्याला. आणि या चक्रांना आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं, एनर्जाइज करायचे. हा, माधवी मॅडम बोला. श्री स्वामी समर्थ. मला पण छान वाटलं. स्वादिष्टान चक्रामध्ये जेव्हा आपण करत होतो तेव्हा मला तिथे दिवा दिसला, दिव्याचं ज्योत दिसली. अरे वा, चला. स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट होते तुमचं. ओके. हा, बोला अलका मॅडम. अलका छान जोशी. वाटलं, ओके. मस्त वाटलं. म्हणजे जरा हा, विनया मॅडम. ताजोबा मिळत थोडी. ओके. अलका जोशी. नाही, विनया मॅडम बोलतात. विनया जोशी असं लिहिलंय त्यांनी. आता कोणाचं नाव आहे ते माहित नाही. समाधान वाटलं, खूप आनंद वाटला. ओके. रिलॅक्स वाटलं. सगळे हो चक्र ऍक्टिव्हेट होताना पाहिले तुम्ही? हो हो, जाणवली. येस, खूप छान. मॅडम, हा, येस. मला गाढ झोप लागलेली. कोण गाढ बोलते? झोपेत गेलेलो. कोण बोलते बरं आम्हाला? अच्छा अच्छा. यालाच तर म्हणतात ध्यान लागलं. सुरुवातीला जाणवलं, पण नंतर नंतर आहे ना, मणिपूर चक्रानंतर काय लक्षातच आलं नाही, काय चाललंय काय नाही. यालाच तर ध्यान म्हणतात. ध्यानामध्ये आपल्याला स्वतःला हरवून जाणं. चला, खूप छान जमलं तुम्हाला सगळ्यांना. येस. अश्विनी मॅडम काय बोलाल? झालं का तुमच्याकडून ते? हा, अश्विनी. कोणी कोणी केलंय बरं? अनम्यूट करा. हो, रोज करायचं. मी सांगेन पुढे तुम्हाला ते. नमस्कार, मला एक विचारायचं होतं. हा, अश्विनी मॅडम बोला. आता एवढ्या लोकांचे माईक अनम्यूट आहेत, त्यामुळे कळत नाही कोण बोलतंय. हँड रेस करा बरं. सिया बापट बोलते आता. हा, बोला. सगळे तोंडी लावले. हा, सगळे एकदम बोलतात, त्यामुळे एक मिनिट मी अनम्यूट करते एकालाच. सुट्टे. हा, ज्यांना बोलायचं त्याने हँड रेज करा. इमोजीवाला हँड रेज करा किंवा फिजिकल हँड रेज करा, म्हणजे मला कळेल. आता एवढ्या लोकांमध्ये कळत नाही मला कोण बोलतंय किंवा कोणाला बोलायचंय. येस, हँड दाखवा मला तुमचा. कोण आता प्रश्न विचारत होतं बरं? ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा त्याने हँड रेज करा. नाही दिसत आहे मला कोणाचा हात. अरे वा, छान. वनिता मॅडम म्हणतात माझं थोडा वेळसाठी डोकं खूप जड झालंय. येस, होणार असं. तुम्ही इनिशियली जर करायला गेलात तर थोडंसं होणार. सोनाली म्हणतात रिलॅक्स वाटलं. छान.
फील व्हेरी रिलॅक्स. बरं वाटलं, खूप पॉझिटिव्ह. थँक्यू सो मच. हा, येस, बोला कंचन मॅडम. अनम्यूट करा. डॉक्टर कंचन. हॅलो. हा, येस. आपण पहिले स्वतःच हे क्लिअरन्स करतो ना, जे तुम्ही मिठाचं सांगितलं. हा, तर प्रत्येक वेळेला जे थोडं थोडं मीठ घेतो तर दरवेळी नवीन घ्यायचं, टाकायचं का एकच ठेवायचं? नाही, एकच ठेवलात तरी चालेल. थोडस म्हणजे जे आपण म्हणजे मुठी- थोडस मीठ साईडला ठेवून द्या आणि 3 वेळा पहिल्यांदा फक्त घ्यायचंय. 3 वेळाला तुम्हाला मीठ नाही घ्यायचंय. ओके. आणि त्या तिन्ही हा, ठीक आहे. तेवढाच माझा डाऊट होता की येस, दरवेळेला 4 नवीन. वेळाच तुमच्याकडून मीठ घेतलं जाणार आहे. हो, बरोबर ना? हा, हो. थँक्यू. येस. येस, नेक्स्ट कोण आहे बरं? काही क्वेश्चन आहेत तुमचे, विचारा आजच्या पार्टवर. हे रोज तुम्हाला करायचंय. येस, वेदिका. आता मी एक सजेशन, एक मिनिट हा. इथे स्टॉप करून आपण प्रश्न घेऊया. ओके, सो थँक्यू सो मच. आता आपला उद्याच्या सेशन मध्ये खूप महत्वाचं एक मेडिटेशन आहे, पास्ट फॉरगिव्हनेस मेडिटेशन. आणि ते मेडिटेशन तुम्ही सगळ्यांनी अटेंड करा, कारण या मेडिटेशन मध्ये अक्षरशः आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी आपल्या विचारांनी बाहेर पडते आणि ते उद्या तुम्ही फील करणार आहात. सो आधी आल्या आल्या आपण ते मेडिटेशन घ्यायचंय उद्या. ठीक आहे? सो थँक्यू सो मच.